सातारा जिल्ह्यात राजकीय भूकंप होणार असं साधारणतः 2 दिवसापासून सोशल मीडियावर पोस्ट पडते. म्हणजेच काय, कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात देवराजदादा पाटील हे सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार अशा साधारणतः बातम्या फेसबुक आणि यूट्यूबवर साधारणतः पाहायला मिळतात. यात सत्य काय हे मी तुम्हाला सांगणार आहे. नमस्कार, मी विकास भोसले. आपण पाहताय यशवंत नगरी न्यूज. देवराज पाटील कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील महत्त्वाचे कार्यकर्ते म्हणून देवराज पाटलांचं नाव घेतलं जातं. गेल्या 30 वर्षापासून देवराज पाटील हे कराड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये महत्त्वाचा चेहरा म्हणून काम करत आहेत. पाल जिल्हा परिषद गटामध्ये असलं प्राबल्य हे देवराज पाटील यांनी गेल्या 30 वर्षापासून अबाधित ठेवलं होतं. मात्र नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये मदन काळभोर यांनी त्यांचा पराभव केला आणि गेल्या 30 वर्षापासून जो देवराज पाटील यांचा असलेला दबदबा हा काहीसा कमी होत चालला होता. यामुळं देवराज पाटील हे अस्वस्थ होते का, तर नक्कीच होते. मात्र सध्या देवराज पाटील काय निर्णय घेणार याकडं सगळ्यांच्या नजरा आहेत. आम्ही देवराज पाटील यांच्याशी थेट संपर्क साधून या संदर्भात विचारलं की देवराज पाटील हे तुम्ही शरद पवार यांची साथ सोडून अजित पवार यांच्यासोबत जाणार आहात का. तर त्यांनी खूप महत्त्वाची माहिती प्रत्यक्ष सांगितली आणि तीच मी तुम्हाला शेअर करणार आहे. त्याच्या अगोदर आपण पाहूयात की देवराज पाटील यांनी कराड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये असं काय काम केलं की ते शरद पवार यांचे निकटवर्तीय म्हणून मानले जातात. खरं तर देवराज पाटील, माझ्या माहितीनुसार देवराज पाटील साधारणतः 1999 सालापासून, म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसची ज्यावेळी स्थापना केली शरद पवार यांनी, तेव्हापासून सक्रिय कार्यकर्ते म्हणून देवराजदादा पाटील हे शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून काम करत आहेत. खरं तर देवराज पाटील हे पाल येथील श्री खंडोबा माळसाकांत जे मंदिर आहे त्याचे मुख्य मानकरी आहेत. म्हणजेच त्यांना खूप मोठे एक सामाजिक वलय मोठ्या प्रमाणात देवराज पाटील यांना आहे. 1999 सालापासून खासदार श्रीनिवास पाटील आणि माजी सहकार मंत्री आणि माजी आमदार बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली देवराज पाटील अत्यंत प्रामाणिकपणे काम करत आहेत. म्हणजे गेली 3 दशकं, म्हणजे 30 वर्षाहून अधिक काळ शरद पवार यांचे खंदे समर्थक म्हणून देवराज पाटील काम करत आहेत. पाल विभागातील विविध विकास कामं, याचबरोबर तारळी धरणासंदर्भातचे जे जलसिंचनची जे कामं होती किंवा इतर वेगवेगळी कामं आहेत ते शरद पवार आणि अजित पवार यांच्या माध्यमातून देवराज पाटील यांनी उभे केलेले आहेत. हा झाला इतिहास. याचबरोबर देवराज पाटील यांनी विशेषतः सातारा जिल्हा परिषदेमध्ये शिक्षण सभापती पद अत्यंत चांगल्या पद्धतीने सांभाळलं. याचबरोबर कराड पंचायत समितीचं सभापतीपद 2.5 वर्ष काळ अत्यंत चांगला आणि प्रामाणिकपणे काम करून या ठिकाणी काम केलं. म्हणजेच देवराज पाटील यांच्याबद्दल आज विश्लेषण करण्याचं कारण काय, तर देवराज पाटील हे शरद पवार यांची साथ सोडणार का, ते शरद पवार यांची साथ सोडून अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार का, या सर्व चर्चा आहेत. म्हणजेच देवराज पाटील हे महाविकास आघाडीतून महायुतीमध्ये प्रवेश करणार का, हा सगळ्यांचा मोठा पुढं प्रश्न होता. आता हा प्रश्न का निर्माण झाला ते तुम्हाला मी सांगतो. काही दिवसापूर्वी खासदार नितीन काका पाटील हे स्नेहभोजनाच्या निमित्तानं पाली येथे आले होते असं सोशल मीडियावर चर्चा आहे. यावेळी देवराज पाटील आणि नितीन काका पाटील यांची चर्चा झाली असं साधारणतः एकंदरीत सर्व चर्चा सुरू आहे. मात्र खरं तर राजकीय नेते जरी वेगवेगळे पक्ष असले तरी एकमेकाशी चर्चा किंवा स्नेहभोजनं ही होत राहतात किंवा लग्नाच्या निमित्ताने एकत्र येतात. याचा अर्थ असा नव्हे की ती व्यक्ती त्या पक्षामध्ये प्रवेश करणार आहे. खरं तर हे जाणून घेतलं पाहिजे की देवराज पाटील यांच्यासारखा गेली 3 दशकं विकासात्मक राजकारण करून काम करणारा नेता, तो शरद पवार यांना आणि बाळासाहेब पाटील आणि श्रीनिवास पाटील यांना सोडून हा अचानकपणे जाऊ शकतात का, हा सुद्धा खूप मोठा प्रश्न आहे. कारण काय, एखाद्याचं राजकीय करिअर उभं व्हायला 25 ते 30 वर्ष लागतात. मात्र एखादी बातमी बाहेर पडल्यानंतर त्याच्यावर जी क्लॅरिफिकेशन येतं ते द्यायलासुद्धा त्या माणसाला खूप मोठा म्हणजे अडचण निर्माण होतात. तीच अडचण सध्या देवराज पाटील यांची झालेली आहे. आम्ही प्रत्यक्ष देवराज पाटील यांच्याशी मी फोनवरून संपर्क साधला की देवराज पाटील दादा, या संदर्भात म्हणजे तुम्ही शरद पवार यांची साथ सोडून अजित पवार यांच्या पक्षामध्ये निघालेले आहात, या संदर्भाचं काय म्हणणं आहे. त्यावर देवराज पाटील यांनी दिलेलं मत मी तुम्हाला सांगणार आहे
कारण मीडिया म्हणून सांगणं माझं कर्तव्य आहे की त्यांचं म्हणणं आहे, होय आम्ही नक्की नाराज आहोत, आमच्या पक्षामध्ये थोडं आलेलं अपयश असेल, यामध्ये अंतर्गत नाराजी तर नक्की आहे, मात्र शरद पवार यांना सोडून जाण्याचा कुठलाही निर्णय अद्यापही घेतलेला नाही किंवा कार्यकर्त्यांशी अजूनही कुठली चर्चा झालेली नाही. याचा अर्थ असा आहे की सध्या देवराज पाटील हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची साथ सोडून जाण्याचं सध्या तरी त्यांची मानसिकता दिसत नाही. म्हणजेच काय, तर देवराज पाटील यांच्यासारखा हा जो चेहरा आहे तो राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षातला प्रमुख चेहरा कराड उत्तरमधील म्हणून मानला जातो. गेल्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये आलेलं अपयश म्हणजे कोणाला, शरदचंद्रजी पवार पक्षाला म्हणजेच बाळासाहेब पाटील यांच्या गटाला आलेलं अपयश हे नक्कीच सगळ्यांना म्हणजे धक्कादायक तर होतंच, एक ही सीट जिंकू शकलं न शकल्याचं. मात्र दुसरीकडे पुढच्या काळात जर विकासात्मक राजकारण करायचं असेल तर सत्तेसोबत म्हणजेच सुनेत्रा पवार, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासोबत राहण्यासाठीची काही नेत्यांची सुद्धा प्लॅनिंग दिसतंय. मात्र त्याला देवराज पाटील मात्र आत्ता सध्या तरी परिस्थितीला त्यांनी तरी अजून मानसिकता दाखवलेली नाही. आता नुकत्याच काही दिवसापूर्वी सुनील माने नंतर संभाजी गायकवाड हे दोन्ही नेते म्हणजे निवडणुकीच्या अगोदर, जिल्हा परिषद निवडणुकीच्या अगोदरच ते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षामध्ये गेलेले आहेत. याचबरोबर कांतीलाल पाटील यांनीसुद्धा तारगाव जिल्हा परिषद गटातून कांतीलाल पाटील यांनीसुद्धा यावेळी जे राष्ट्रवादीचं घड्याळ चिन्ह आहे ते हातात घेतलेलं आहे. म्हणजे ते अधिकृत जरी अजून कांतीलाल पाटील राष्ट्रवादी सुनेत्रा पवार यांच्या पक्षामध्ये नसतील तरी कांतीलाल पाटील हे सध्या आधे इधर आधे उधर सध्या परिस्थिती आहे. म्हणजे ते सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन असल्यामुळं हा उल्लेख मी केला. मात्र आपण मुद्द्यावर येऊया. कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील प्रमुख चेहरा असलेले देवराज पाटील हे मात्र सध्या तरी शरद पवार यांना सोडून अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याच्या मनस्थितीत नाहीत किंवा तसा त्यांचा निर्णय नाही. यामुळं आलेल्या सोशल मीडियावरच्या बातम्या ह्या सध्या तरी त्यात काही तथ्य नाही, एकंदरीत असं दिसतंय. म्हणजेच काय, देवराज पाटील यांच्यासारखा प्रगल्भ नेता आणि जो शरद पवार यांच्या मुशीत तयार झालेला नेता आहे, जो श्रीनिवास पाटील यांच्या मुशीत तयार झालेला आहे, बाळासाहेब पाटील यांचं नेतृत्व मान्य करून गेली अनेक वर्ष कराड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये उभं राहिलेलं नेतृत्व आहे, हे सध्या शरद पवार यांच्या सोबतच राहील असं सध्या एकंदरीत चित्र दिसतंय. पाहत राहा यशवंत नगरी न्यूज.